तर मित्रांनो, आम्ही कॉलेज ट्रिपने चाललो महाबलेश्वर. म्हणजे महाबलेश्वरला नाही चाललोय, आम्ही चाललोय नक्की मॅप्रो फॅक्टरीमध्ये ना रे, टेस्टी ज्यूसची फॅक्टरी. मी येत नाही त्याच्यात. हा सोडायला आला मला बाय बाय करायला कॉलेजमध्ये. बाकी आम्ही आम्ही एवढेच नाही चाललोय, कॉलेज अख्खे येतं. हे आमचा व्लॉग आहे पण आम्ही एवढेच दिसतो. चला भेटू. तुम्ही आमची बस आलेली आहे. तर आता सर्वजण जमा झालेत. हा बघा वैभव खूप दिवसांनी आज तुम्हाला दिसतोय. तर गाईस आता आम्ही आलोय गाडीत. आता आमची ट्रिप जाते, म्हणजे चालूच झाले. आम्ही मॅचिंग झालोय. सृष्टी ये उत्पाद बेचना मुश्किल होता था। स्ट्रॉबेरी एक बड़ा नाजुक फल है। तोड़ने के सिर्फ 24 घंटे बाद वो खराब हो जाता है। थोड़े से भी ज्यादा वजन से ये फल पिचक जाता है। उगाने के समय भी बहुत सावधानी बरतनी पड़ती है। इस कारण मजबूर किसान अपना उत्पाद लोकल किराने वाले को दे दिया करता था। सिर्फ बिके
समोरची तिकडे रेलिंग लावले बघा सफेद दिसतंय का तिकडे 2 पॉइंट आहेत ते एका पॉइंटचं नाव आहे सावित्री पॉइंट आणि दुसरा एक किल्ल्या सवादाकडे आहे. किल्ल्याला आपण काय म्हणतो बाजूला आवाज बंद करा. ते तिकडे 2 पॉइंट आहे तर त्या दगड दिसतो ना त्या झाडामध्ये तो दगड तुम्हाला त्याचा नाव पॉइंट आहे. त्याला बेत्ता फिल्मचं गाणं त्या दगडाजवळ आणि इथं झाले. बेत्ता फिल्म सनी देओल अमृता सिंग पर्वत से तो मैं टकरा गया तुमने दिया आवाज मैं तो आ गया. काय माहिती का आम्ही या जंगलामध्ये राहतो अशा डोंगरामध्ये राहतो आम्हाला हिंदी काही जास्त कळत नाही. तुमचं ऐकून आम्हाला हिंदी बोलावं लागतं थोडस. हितात आपल्याला आवाज द्यायचा आहे आणि याला परीक्षा पॉइंट म्हणल्या जातं. परीक्षेमध्ये आपण पास ना पास तर तिथं आपण आता आवाज देताना कुणाला द्यायचंय कोण नव्हे ती तुम्ही इथं आला नाही तुमच्या ओळखीच्या इकडे कोणी नाही त्याला आपण आवाज देणार आहे. आणि मी पण कधी आलो नाही मी आलो तरी असं तुमच्या बरोबर येणार तुम्ही लोक येतात त्यांच्या बरोबर येतो असं निघून जातो. आमच्या ओळखीचं कोण काय म्हणतो एवढं आहे का तुम्हाला काय म्हणतो अरे मी तुम्हाला प्रश्न काय विचारला बाळांनो की जिसके ऊपर जिसका प्रेम होता उसका ही आवाज आता है त्याचा मतलब काय झाला तो मला सांगा म्हणजे मी पुढे सांगतो. एक मिनिट आपलं सगळ्यांचं प्रेम भारतावर असल्यामुळं आपण भारताला आवाज द्यायचा आहे. जय म्हणायचं आणि 4 सेकंद थांबायचं. किती सेकंद थांबायचं आपल्याला आवाज देऊन 4 सेकंद थांबायचं. सर भारत माता की बोलते जय बोलायचं. ओके भारत माता की जय. थांबाय जय. मुंबईचे सेकंड गव्हर्नर होते आणि ते इथं आल्यानंतर शिकडच्या पाण्याची टेस्ट वेगळी मुंबईच्या पाण्याची टेस्ट वेगळी पुण्यामध्ये पाणी टेस्ट वेगळी आणि एकदम चांगलं पाणी बघायला गेलं तर मग आपल्याला गोव्याला सांगा बरोबर ना. हे ब्रिटिश लोक हे पाणी प्यायचे त्या जंगलामध्ये फिरत असताना आता या जंगलामध्ये काय एकटा वाघ राहत नाही अनेक जनावर आहे परंतु ते टायगर स्प्रिंग नाव देण्याचं कारण काय आलं की ब्रिटिशांनी पाहिलं होतं ते वाघ पाणी पित होतं म्हणून त्याला टायगर स्प्रिंग असं नाव दिले. आणि ते पाणी असं आहे बिस्लरी सारं गोड फ्रीज सारं थंड काच सारं क्लिअर पाणी.
चल ना पाठ आलेत का सर्व? हो आता 2 मिनिटात आपण माहिती घेऊ. ज्या ठिकाणी आपण उभे आहे ना त्या तिन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर हा पॉईंट आहे. रायगड, सातारा आणि पुणे जिल्हा. इकडे राईट साईडला डोंगराच्या पलीकडे पुणे जिल्हा बोर तालुका, इकडे रायगड जिल्हा पोलादपूर तालुका आणि हे सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुका. पुढे हा पॉईंट तिन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे आणि पॉईंटला नाव आहे आर्थर शीट. आर्थर हा ब्रिटिशच्या काळामध्ये एक लेखक होता आणि त्याची प्रत्येक जागा निश्चित दगडाची शीट होती. तुम्हाला मी मगाशी तिकडून दाखवली. आता या गॅलरीपासून 50 फूट पुढे होती. 73 मध्ये पहिला भूकंप झाला तेव्हा ती तुटलेली आहे. पण मेन पॉईंट असल्यामुळे नगरपालिकेने खर्च करून ते गॅलरी बनवली. त्या गॅलरी आता तुम्हाला जाता येणार नाही. तेव्हा त्याचं आर्थरशीट असं नाव आहे आणि दुसरं याला नाव आहे मॅजिक शो. मॅजिक म्हणलं की हातरुमाल, डोक्यातील टोपी, 1 रुपयाचा शिक्का, कॉलिंगचं ढाकण, त्या अशा खाली हलक्या वस्तू आपण टाकल्या तर त्या खाली जात नाही. 200-250 फूट हवेलीवरती येतात. ती हवा वेगळी असते ते सांगतो नंतर. आणि जूनच्या 15 तारखेपर्यंत महाबळेश्वर चालू राहतं. जूनच्या 15 तारखेपर्यंत महाबळेश्वरला पर्यटक येतं. मग 15 तारखेला तुम्ही आलात ना तर इथून 5 रुपयाचा कॉईन टाकला तरी वरती. पण आता आपण एवढी वेळ थांबलो तेवढा वेळ इथं थांबता येत नाही. ते 2 मिनिटांमध्ये इकडे जावं लागतं. नाही तर मग पडला तिकडं. अशी हवा सुटली असते. बरोबर. आणि याचं तिसरं नाव आहे सुसाईड पॉईंट. मी नाही जात. काय अरे सुसाईड पॉईंट काय तुम्ही हसू नका ना. ऐका पूर्ण. सुसाईड पॉईंट माहिती काय लोक सुसाईड करायला नाही. आता मी म्हणलं सुसाईड करायला येतात लोक. तुम्ही आला सुसाईड करायला करणार का? मग सुसाईड पॉईंट नाव काय दिलं? कारण काही ठिकाणी आम्ही फिरतो तिकडे सुसाईड पॉईंट आहे पण तिकडे झालेलं सुसाईड असल्यामुळे तिकडे लोक सुसाईड करतात. तिकडे झालेलं सुसाईड नाही. तिथं शूटिंग झालं. शूटिंगमुळे त्याचं नाव आहे. तुम्ही जेवढ्या जुन्या शूटिंग पाहिल्यात ना पिक्चर राजे हिंदुस्तानी पाहिला, तारेजन पे स्कूल, चेन्नई एक्सप्रेस, नागराज भूत बंगला मराठी, सौदागर, दबंग, धमाल, अभ्यास कोणी करायचा? हमेशा म्हणून आरोग्य झाली. कुठली? हमेशा. तिच्यामध्ये काजल आणि सैफ अली खान असतो. त्या गॅलरीमध्ये शूटिंग चालू असते तेव्हा तिला उचलून तो टाकायचा प्रयत्न करत होता. ते आवाज येते राजा राजा म्हणून ओरडते आणि मारून तिला बांधून ठेवते आणि तिचा पुतळा बनवून खाली टाकलेला ते दाखवते. म्हणून याला सुसाईड पॉईंट नाव आहे. सुसाईड करायला कोणी येत नाही आणि जर आलं तर ते चांगलं माणूस येतं. वाईट